नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अर्थातच आज आपण चर्चा करणार आहोत अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये. खरं तर स्वराज्याचे निर्मिती केलेल्या छत्रपती शिवरायांचं अजूनही स्मारक झालेले नाही, आपण ते बनवू शकलो नाही, याबद्दल आपल्या सर्वांना खरं तर लाज वाटायला हवी. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रस्थापित झाली, पण त्याही आधी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि तो तडीस नेला. आणि अशा महान राजाला आपण साधं एक स्मारक सुद्धा भेट देऊ शकलो नाही, ही आपली शिवजयंती निमित्तची खरी खंत असायला हवी. आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत, पण त्याआधी काही महत्त्वाची माहिती आपल्याला सांगायला हवी. छत्रपती शिवरायांचं मॉरिशियस, लंडन आणि अमेरिकेमध्ये सुद्धा पुतळे आहेत. नुकताच आत्ता 2026मध्ये म्हणजे याच वर्षी दुबईमध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि दुबईमध्ये सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात शिवसृष्टी उभारण्यात आली होती. हे सांगायचं तात्पर्य असं की जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या युद्धाची आणि त्यांनी केलेल्या एकूणच कामगिरीची दखल घेतली जात असताना भारतात मात्र आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष आपण फक्त राजकारण करत आहोत. आपण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा इतिहास आज समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आता सध्या हे स्मारक कुठं अडून पडलेलं आहे आणि आता तरी हे जे हिंदवी स्वराज्याचे जे काही कैवारी म्हणून सत्तेवर आलेले आहेत, हे सुद्धा याचा स्मारकाचा काही पुढं पाठपुरावा करून त्याचा विषय तडीस नेतील का, यावरही आपल्याला बोलायचं आहे. आपण सर्वात आधी माहिती घेऊयात. 1995मध्ये ज्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं, त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सर्वात आधी म्हणजे 1996ला सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या एका वर्षामध्ये सर्वात आधी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारकाची घोषणा केली. त्या स्मारकासाठी त्यांनी गिरगावमधील फिल्म सिटीची जागासुद्धा निश्चित केली होती. साधारणपणे 70 ते 72 कोटी रुपयांचा खर्च त्यावेळी या सगळ्या स्मारकावर प्रस्तावित करण्यात आला होता. हे सरकार अर्थातच 1999मध्ये पायउतार झालं आणि दुसरं सरकार सत्तेवर आलं. दरम्यानच्या काळामध्ये या स्मारकाच्या बाबतीमध्ये काहीच हालचाली झाल्या नाहीत का, तर झाल्या होत्या, परंतु काही कायदेशीर अडचणींमुळं आणि काही गोष्टींच्या पूर्तता करू शकली नाही, म्हणून 2004 पर्यंत या स्मारकाचं कामकाज कुठेही पूर्ण झालेले दिसत नव्हतं. 2004मध्ये काँग्रेस पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आणि छत्रपती शिवरायांचं जगातील सर्वात मोठं स्मारक या अरबी समुद्रात बांधू असं त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे अरबी समुद्रातील सर्वात स्मारक बांधण्याची घोषणा केली ती सुशीलकुमार शिंदे यांनी. आणि त्यांनी त्या घोषणेसाठी 2004ला केलेल्या या घोषणेनंतर 2009पर्यंत या सरकारने त्या बाबतीमध्ये काही गोष्टींचा पाठपुरावा केला. अर्थात 2009पर्यंत या स्मारकाचं कामकाज फार काही पुढं गेलेलं नव्हतं आणि त्यामुळंच 2009च्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा शिवस्मारकाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि त्यासाठीची तरतूद ही 700 कोटींपेक्षा जास्त करण्यात आली. आता लक्षात घ्या की 70-72 कोटींचं हे स्मारक पुढच्या 10-15 वर्षामध्ये 700 कोटींपर्यंत तरतूद झाली. त्याची दोन मुख्य कारणं होती. एक तर हे गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये जेमतेम जागेवर बांधणारं जे शिवस्मारक आहे ते अरबी समुद्रामध्ये जगातील सर्वात मोठं स्मारक म्हणून बांधायचं असा निर्णय या सरकारने घेतला होता. आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांची जगातील सर्वात मोठा पुतळा तिथं उभारला जाणार होता, 212 मीटरपेक्षा जास्त. म्हणजे हा जगातील अनेक गोष्टींचे विक्रम तोडणारा हा पुतळा ठरणारा आहे आणि भविष्यातही तसं जर स्मारक तयार झालं तर तो एक इतिहास ठरणार आहे. 2009 नंतर 2014मध्ये पुन्हा सत्तांतर झालं आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले. देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचा मुद्दा पुन्हा हाती घेतला आणि जवळपास 2009 ते 2014 आणि 2014 ते 2018-17 पर्यंत 22 प्रकारच्या ज्या अडचणी होत्या, 22 प्रकारच्या ज्या परवानग्या होत्या, त्या सगळ्या परवानग्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाल्या आणि न्यायालयामधल्या 2-3 जर केसेस सोडल्या तर या सगळ्या गोष्टींचा छडा अवघ्या काही दिवसामध्ये लावला. पण त्याआधी 2017च्या आधीच 2016मध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजनाचा एक कार्यक्रम झाला आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जवळपास 3,600 कोटी रुपयांची घोषणा त्यावेळी 2,800 कोटीची केली होती, परंतु नंतर 2022 पर्यंत ही रक्कम 3,600 कोटींपेक्षा पुढे गेलेली आहे. आज घडीला या रकमेमध्ये अजून 1,001 कोटीची भर पडली असेल. त्यामुळं आता 70 कोटीपासून सुरू झालेलं किंवा 700 कोटीपासून आपण म्हणूयात, कारण 70 कोटीचं स्मारक जी घोषणा झाली होती ती फिल्म सिटीची होती, पण अरबी समुद्रातील स्मारकाची घोषणा झाली त्यावेळेस ते 700 कोटीचं होतं. तेव्हाचा काळ होता 2009चा. आज 2026मध्ये ह्या स्मारकाची रक्कम गेली 5,000 कोटीपेक्षा जास्त आणि 2-3 न्यायालयाच्या न्यायालयीन अडचणींमुळं हे स्मारक अजूनही रखडलेले आहे असं सांगण्यात येत आहे. स्मारकासाठी नेमकं काय काय झालं त्याचा तक्ता आपण बाजूला बघत आहात की कार्यालयीन कामासाठी किती पैसे खर्च झाले, त्या बोटीने तिथं प्रवास करतात आणि त्या जिथं बोर घ्यायचे होते त्या बोरसाठी आपण किती खर्च केलेला आहे याचे सगळे आकडे कोटीमध्ये आहेत. न्यायालयीन निवडण्यासाठी काही लाख रुपये या सगळ्या सरकारने खर्च केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या शिवछत्रपती स्मारकाच्या बाबतीमध्ये आता तरी सरकार जागा होणार आहे का नाही. आपण खर्च करत चाललेलो आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना आपण 56 ठिकाणी बोर घेतलेले आहेत. खाली समुद्रामध्ये बांधकाम करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्यातील काही गोष्टींची पूर्तता वेगवेगळ्या सरकारच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे. त्यामुळं आता कुठल्याही प्रकारचा श्रेयवादाचा विषय न आणता सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जनतेला विश्वासात घेऊन सर्वपक्षीय समिती स्थापन करून या सगळ्या स्मारकाचा विषय मार्गी लागला पाहिजे ही शिवप्रेमींची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेची अपेक्षा आहे. शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये अधूनमधून कोणीतरी राजकीय विधानं करतात की स्मारक बांधण्यापेक्षा रुग्णालय बांधा वगैरे, पण माझा मुद्दा असा आहे की शिवछत्रपतीच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये कुणीही अशा पद्धतीचे विधानं करू नये कृपया. कारण जगाला आपला इतिहास सांगायचा असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजाच्या रूपानंच तो सांगावा लागणार आहे. भारताला समजून घ्यायचा असेल, भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल, आपल्या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज नव्या पिढीला समजले पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या खर्चाचा जर विषय कोणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याची तुलना करत असेल तर अशा लोकांना माफ करणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. राहिला मुद्दा हा शिवजयंतीचा आहे, त्यामुळे स्मारकाच्या मुद्द्यावरही आपण बोललोच, पण मला एक खंत वाटती ती जाता जाता व्यक्त करतो. यावर आपण शिवप्रेमी म्हणून सगळ्यांनी विचार करावा. आपण सर्वांनी एकत्रितपणे या सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यावा. हे जगातील सर्वात मोठा राजा, जगातील लोकशाही मानणारा राजा, जगामध्ये जात धर्माच्या पलीकडे जाऊन महिलांना स्वाभिमान देणारा राजा, अशी ज्या राजाची कीर्ती आहे अशा छत्रपती शिवरायांच्या आपण महाराष्ट्रामध्ये 2-2 जयंत्या साजऱ्या करतो याची आपल्या सर्वांना लाज वाटायला पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, या सरकारला विनंती आहे की तारखेनुसार अवघा महाराष्ट्र 19 फेब्रुवारीला जयंती साजरी करतो. घराघरावर जितके भगवे ध्वज शिवरायांच्या प्रतिमा गल्लोगल्ली ज्या पद्धतीने ही जयंती साजरी होत आहे तर किमान आता त्या तिथीनुसार जयंती साजरी करणाऱ्यांना थोडी लाज वाटू द्या आणि तुम्ही तिथीनुसार जी जयंती साजरी करतात ती बंद करा आणि 19 तारखेच्या शिवजयंतीमध्ये आपण सहभागी व्हावं. कारण शेवटी काय आहे की राजा छत्रपती शिवरायांच्या 2 जयंत्या साजऱ्या करणे हे आपल्यासाठी खूप मानहानिकारक आहे, याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा तिथीनुसार जयंती साजरी करता तर त्यावेळेस हा विचार येऊ द्या की अवघा महाराष्ट्र जेव्हा 19 तारखेला जयंती साजरी करत होता त्यावेळेस आपण कुठे होता, त्यावेळेस तुम्ही काय करत होता. त्यामुळं आपण तिथीनुसार जयंती साजरी करू नये असं काहीतरी एक भूमिका तर ठरवावी लागेल. तर मी तारखेच्या बाजूने बोलणार शेवटपर्यंत. त्यामुळं तिथीवाल्यांना तुम्ही तिथं शिवजयंती साजरी करता, तुमचं शिवरायांवर प्रेम नाही वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण किमान आता छत्रपती शिवरायांसाठी सुद्धा आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आपण छत्रपती शिवरायांची जयंती एकाच दिवशी का साजरी करू नये यावर विचारमंथन करावं. आपल्या प्रतिक्रिया या चॅनलवर टाकाव्या. या चॅनलवर आपण या सगळ्या बाबतीमध्ये नक्की चर्चा करू आणि या सगळ्या चर्चेचा सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच करू. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.